नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी निवृत्त वेतन संदर्भात महत्त्वाचा निर्णय. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 जुलै 2015 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. परंतु या निर्णयाची दखल केवळ IPA वगळता इतर कोणत्याही कर्मचारी संघटनांनी घेतली नाही. निकालाची ठळक वैशिष्ट्ये. पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, त्याचा भरणा हा सरकारच्या विवेक बुद्धीवर अवलंबून नाही, अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे. सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचा पेन्शन प्राप्त करण्याचा हक्कदार असतो. वेतन श्रेणीची पुनरावृत्ती तसेच निवृत्ती वेतन सरकारी कर्मचाऱ्याचा अविभाज्य असल्याचा सदन निकालामध्ये मान्य केले गेले आहे. तसेच यामध्ये न्यायालयाने नमूद केले आहे की पेन्शनची रक्कम ही वेतन बँडच्या 50% पेक्षा कमी असू नये, अशी बाब स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे. तसेच पेन्शन सारख्या आर्थिक बाबीकरिता सरकारकडून आर्थिक भार येत असल्याच्या याचिका ग्राह्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार असून त्यामध्ये सुधारणा अपग्रेडेशन करणे हा देखील निवृत्ती वेतनधारकाचा अधिकार असल्याची बाब यामध्ये निकालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पडताळणीचे निर्देश. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. तर ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही अशाची पेन्शन बंद केली जाते. परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक 405/2023 यावर निर्णय देत स्पष्ट केले आहे की जर एखाद्या पेन्शनधारकाने जर आपले जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा पेन्शनधारकाची पेन्शन बंद न करता बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.